नमस्कार मंडळी, मी आहे दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रेंडिंग फ्रंट नेक बघत आहोत. बघा, ती साईज आहे. एकदम इझीमध्ये खूप सुंदर असा गळा आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा आपण थोडंसं एक्स्ट्रा घेते वरची साईड, कारण आपण कट देणार आहोत तिथे आपलं कापड यूज होणार आहे. बघा, आता पूर्ण उंची 13 असल्यामुळे आपण 14 इंच टाकतोय आणि सरळ रेष मारून घेणार आहोत. बघा, आणि आता आपण शोल्डरचं माप टाकतोय. शोल्डर आपला 5.25 घ्यायचा आहे. 5.25 अशा प्रकारे दोन मार्किंग करायचे आहेत शोल्डरसाठी आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे. बघा, आता आपण गळा रुंदी 2.5 घेतलेली आहे आणि पुढचा गळा 7.5 आणि खाली आपल्याला 2.25 घ्यायचे. अंतर थोडा ब्रॉड आला पाहिजे, फ्रंटला थोडा ब्रॉड घ्यायचा आहे. आणि बघा, आता आपण मुंडा टाकून घेतोय. मुंड्याचं पण 5.5 पावणे 6 घेऊ शकतो आपण. आणि छातीचा चौथा 8 टाकलाय. 30 साईज आहे, पण अर्धा इंच मी म्हणजे 32 साईजचा आपण ब्लाऊज करायला घेतलेला आहे. 30 नाही म्हणता येणार, 32 साईज कमर उंची आणि 3 इंच एक्स्ट्रा, थोडा एक्स्ट्रा माप टाकले आपण, कारण इथे कट येणार आहे. न्यू डिझाईन असल्यामुळे 1.5 आणि 1चं सेप द्यायचं आहे आपल्याला, फ्रंट साईड आणि बॅक साईड. बघा, अशा पद्धतीत आपल्याला मुंड्याचं पण माप मोजून घ्यायचं आहे. आपला मुंडा फिटिंगसाठी असतो तो 7 आहे, तो बरोबर आपला 7 आलेला आहे. हे अंतर आपण 1.25 टाकायचे, 2 किंवा 1.25. आणि फ्रेंच कव्हरच्या साह्याने आपण त्याला सेप देणार आहोत. फ्रेंच कव्हर नसेल तर हाताने सुंदर सेप येतो, पण मी दाखवते जस्ट आपला फ्रेंच कव्हरने. बघा कशा पद्धतीत आपण देतोय सेप. बघा, इथे मात्र आपल्याला अशा पद्धतीत द्यायचा आहे आकार. मैत्रिणींनो, अशी सुंदर डिझाईन आहे ना, आपण थंबनेलच तसा ठेवलेला आहे, बघितला असेल आपण. खूप आकर्षक आहे, म्हणजे प्रत्येकाचं हे करून घेणारी डिझाईन आहे. या फ्रंट नेकची डिमांड एवढी आहे ना, मी स्वतःच तयार केलेला आहे हा गळा. मी स्वतः बनवलेला आहे हा. आता आपण कटिंग करून घेऊया. 1 टक्स आहे, खाली आपण 1 टक्स दिलेला आहे. 1 टक्सची मार्किंग 4 आडव्या साईजला आणि 3.5 आपण वरती देतोय टक्स उंची. आता आपण गळा रुंदीचा हे देतोय. गळा रुंदी 2.5 घ्यायची आपल्याला. इथे थोडा आपल्याला सेप द्यायचा आहे फ्रंटच्या गळ्याला, जेणेकरून असा गोल राऊंड दिसला पाहिजे आपल्याला. बघा, आता आपण कटिंग करून घेतोय. राऊंडमध्ये हे कटिंग करायचं आहे अशा पद्धतीत. अशा पद्धतीत आपण कट करून घेतलेलं आहे. ही आपली फ्रंट साईड झालेली आहे. आता हा फ्रंट साईडचा पहिला सेप, म्हणजे आतमधला सेप द्यायचा आहे. हे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिकवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तसंच करून घ्यायचे स्टिच. पलटी वगैरे काही करायचं नाही आहे. बघा, अशा पद्धतीत
आपला असा फ्रंट नेक गळा येणार आहे. सॉरी, फ्रंट नेक येत आहे बघा. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करा. आता बघा, ह्यो चॉकने आपल्याला अशा प्रकारे राऊंड मारून घ्यायचा आहे. आणि जी खालची साईड आहे ती अर्धा इंच आपल्याला, या मी बोट दाखवते ते अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे, कारण ते शिलाईमध्ये जाणार आहे. हां बघा, बाकी सेम. आता मेन फॅब्रिकवर आपण आहे तसं स्टिच करून घेतलेलं आहे. पलटी वगैरे काही केलेलं नाही आहे अजूनपर्यंत तरी. आता हे कॅनव्हासवर आपल्याला दोन्ही फ्रंट साईडचे, दोन्ही साईडचे राऊंड आणि हा फ्रंट गळा, हे दोन्ही आपल्याला अस्तरवर हे करून घ्यायचं आहे प्रेस. बघा, अशा पद्धतीत आपण अस्तर पण प्रेस करून आणलेलं आहे. आणि बघा कसं ठेवतोय आपण. नीट लक्ष द्या मैत्रिणींनो, एवढी इझी पद्धत कोणीच सांगणार नाही तुम्हाला. बघा, अर्धा इंच, अर्ध्याला थोडं कमी इंच शिलाई टाकून हे टच करून घ्यायचं, जेणेकरून पलटी केल्यावर आपल्याला सेप व्यवस्थित आला पाहिजे गोल. आता आपण डाब स्टिच करून घेतोय आणि फ्रंटचा गळा पण आपण पलटी करून घेतलेला आहे. लेस आपल्याला पहिल्यांदा फ्रंट शेपला लावायची आहे आणि नंतर दोन्ही राऊंडला लावायची आहे. बघा, अशा पद्धतीत आपण फ्रंट साईडचा पुढील भाग आपला रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर असा दिसतो गळा. मैत्रिणींनो, नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छोटीशी गोड कमेंट करा. बाय.